काय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे. मी सोलापूर जिल्हा व शहरामधला प्रथम आमरण उपोषणकर्ता म्हणून बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष भैया देशमुख यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा. 9 डिसेंबरला हत्या झालेली आहे. आज तागात 4 महिने झालं त्यांच्या कुटुंबियांना कसलाच न्याय नाही आहे. त्या कुटुंबियाची अवस्था काय झालेली आहे ते मी स्वतः तिथं जाऊन बघून आलेलो आहे. त्याच्यामुळं आता मी कलेक्टरला निवेदन दिले आहे की धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे. बीड जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक प्रशांत थोरात यांनी संतोष भैया देशमुख यांचे खरे रिपोर्ट पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट दिले म्हणून त्यांचं निलंबन केलेलं आहे. ते तात्काळ निलंबन मागे घेण्यात यावे. तिसरा विषय असा आहे की PI महाजन यांनी हलगर्जीपणा केलेला आहे तपासामध्ये. त्यालाही सहआरोपी करून त्याला तात्काळ अटक करावी. त्याच्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा म्हटलं तर कोर्टात आता सुनावणी सुरू आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी सुरू आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. काय आरोपी आहेत पण त्या आरोपीला महाराष्ट्राचा जावई असल्यासारखं ट्रीटमेंट चालू आहे. तुम्ही बघितलं असेल मीडियावरती मी पाहत होतो. मी तर त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आम्ही काय जे बघतो ते मीडिया त्या जिल्ह्यात जाऊन आम्ही पाहू शकत नाही. मी त्या जिल्ह्यात जेव्हा वाल्मिक कराडला घेऊन जात होते पोलीस एखादा राजा असल्यासारखं त्याला घेऊन जात होते आणि त्या खोक्याला गच्ची पकडल्यासारखं घेऊन जात होते. असा नाही का? ती पण आरोपीच आहे ना. वाल्मिक कराड काय यांचा जावई आहे काय? एवढे CDR रिपोर्ट आहे. CDR रिपोर्ट अजून त्यांनी संतोष भैयाचे भाऊ धनंजय देशमुख त्यांची नम्रता बघा. त्यांनी कधीही आजपर्यंत जेव्हापासून त्यांची हत्या झाली आहे तेव्हापासून असं तोंड वर करून कधी त्यांनी बाईट दिली नाही मीडियाला. त्या भावाकडे आम्हाला विचारायचं की तो भाऊ सरकारकडे मागणी करतो CDR रिपोर्ट द्या. का देत नाही? त्या CDR मध्ये सगळं बाहेर निघतंय. आणि बीड जिल्ह्यातल्या फक्त मराठा आमदारांनी पहिल्यांदा आवाज उठवला. आता का गप बसलेत? आष्टीचे आमदार सुरेश दास यांनी मीडियामध्ये बाईट देताना बोललं होतं की एक राष्ट्रवादीची बडी मुन्नी आहे. त्या मुन्नीने मीडियासमोर ते मुन्नीची सुन्नी करतो. माझं सुरेश दासांना आव्हान आहे की सुरेश दास ती बडी मुन्नी कोण आहे तुम्ही मीडियाला जाहीर करावं. सुरेश दासांनी फक्त बोललंय. मग मी सुरेश दासांना आव्हान करतो सोलापूर जिल्ह्याचा प्रथम मराठा आमरण उपोषण करता की ते राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण आहे त्यांचं नाव डिक्लेअर करावं. महाराष्ट्रातली जनता त्यांची वाट बघत आहे की ती राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण आहे. त्यांनी म्हटलेत की त्या मुन्नीची सुन्नी करतो म्हणून. आणि आमच्या मराठा समाजाने त्यांना भरपूर उचलून धरलं होतं आणि एका चुकीमुळे त्यांना खाली नेऊन आपटलेलं आहे मराठा समाजाने. आणि गृहमंत्री परवा देवेंद्र फडणवीस आपले बीड जिल्ह्यात गेले होते, दौऱ्यावर होते. ते कुठल्या तर सप्त्याला गेलते. तिथं त्यांची एक बाईट दिली त्यांनी की बीड जिल्ह्यातली मीडिया फक्त एकच बातमी लावून धरते संतोष देशमुखचे. मग मला जे खरं आहे ते तुम्ही दाखवता ना. काल लावणी खाणीचा कार्यक्रम दाखवायचा मीडियाने. त्यांना कळत नाही बोलताना. संतोष देशमुख हा सुद्धा भाजपचाच बूथ प्रमुख होता. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गेले का भेटायला? तिथलं भाजपचं कोण गेलं का भेटायला? कोणीच गेलेलं नाही. तुम्ही पण भाजपचे कार्यकर्ते होता. आमदाराच्या जवळचे होता. विद्यमान आमदाराच्या तर काय भाजप कुठेतरी तुझ्या बाबतीत आहे का मराठा समाजामध्ये? तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे. मी पण आमदार सुभाष बापू देशमुख यांचा कट्टर कार्यकर्ता होतो आणि सगळ्यांना माहिती आहे मी त्यांच्यासाठी काम करत होतो. पण जेव्हापासून मला माझा पहिल्यांदा समाज महत्त्वाचा आहे. मला कोणता पक्ष वगैरे महत्त्वाचा नाही आहे आणि कोणता नेता आम्हाला आरक्षण देणार नाही. जेव्हा माझी इथं तब्येत खालवली तेव्हा सुद्धा मला इकडचं कोणीही भेटायला आलेलं नव्हतं भाजपचा. का मी त्यांचा कार्यकर्ता होतो ना. बरं ठीक आहे, तुम्ही येऊ शकत नव्हता कारण तुम्ही फोनवर नंतर विचारपूस केली पाहिजे होती ना माझी. मी समजू शकतो ते येऊ शकत नव्हते. आता भाजपवर विश्वास राहील? भाजपवर विश्वास आता आमचा कुठल्या सरकारवर कुठल्याच नेत्यावर विश्वास राहिलेला नाही. फक्त आमचा एकच नेता आहे संघर्ष योद्धा जरांगे पाटील. मराठा आरक्षण मरगळ नाही. आता उद्याच्या 30 तारखेला मोठा अणुबॉम्ब फुटल्यासारखं बॉम्बस्फोट जरा आमचं मराठा नेता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील करणार आहेत. आणि 6 कोटीचं प्रामाणिक नेतृत्व आमचं जरांगे पाटील. आणि आमचा कुठल्या मराठा आमदार खासदारावरती विश्वास राहिलेला नाही. ह्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची समाजाच्या नावावर. बाकी काही सुद्धा करायचं नाही ह्यांना.